स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञानमध्ये. म्हाडा पुणे मंडळाची 4186 घरांची लॉटरी सुरू आहे. आज आपण संकेत क्रमांक 923 बेला कासा फेज 1 आंबेगाव या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत. संकेत क्रमांक 923 हा LIG उत्पन्न गटात येतो. यामध्ये 1 BHK चे 18 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा कार्पेट एरिया 43.91 स्क्वेअर मीटर म्हणजे 472 स्क्वेअर फीट आहे आणि 44.21 स्क्वेअर मीटर म्हणजे 475 स्क्वेअर फीट आहे. त्याची किंमत 18,56,000 आणि 18,66,200 रुपीज आहे. अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे. फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील. हा मुंबई एक्सप्रेस वेचा कात्रज देहू रोड बायपास आहे. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव या समोर हा दिसत असलेला प्रोजेक्ट बेला कासा आहे. गुगलवर असलेले हे फुटेज डिसेंबर 2024 चे आहे, परंतु आता बिल्डिंगचे काम जवळपास पूर्ण होत आलेले आहे. आम्ही आपल्याला आजूबाजूचा परिसर दाखवत आहोत. या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2026 आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. दिलेल्या रेरा नंबर अंतर्गत बी विंग आणि सी विंग असून त्या 17 फ्लोरच्या आहेत. यातील सेलेबल बी विंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट देण्यात आले आहेत. बी विंग मध्ये फर्स्ट टू 5th फ्लोर पर्यंत प्रत्येकी 3 फ्लॅट, 6th फ्लोअरवर 2 फ्लॅट, 7 आणि 8 फ्लोअरवर प्रत्येकी 3 फ्लॅट असे एकूण 23 फ्लॅट म्हाडासाठी देण्यात आले आहेत. परंतु त्यातील फक्त 18 फ्लॅट या लॉटरीकरिता म्हाडाने उपलब्ध करून दिले आहेत. कदाचित उर्वरित फ्लॅट पुढील लॉटरीसाठी असतील. हा या प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन आहे. यामध्ये रेड मार्करने दाखवलेली म्हाडाचे फ्लॅट असलेली बी विंग, तसेच सी विंग आणि सी विंगच्या बाजूला क्लब हाऊस व ओपन स्पेस दिला आहे. बी विंग मध्ये शॉप दाखवले असून त्याच्यासमोर अम्युनिटी स्पेस दाखवण्यात आला आहे. बी विंग मध्ये सेलेबल फ्लॅट आणि म्हाडाचे फ्लॅट मिळून 201 फ्लॅट आहेत. त्या 201 फ्लॅटसाठी 110 कार पार्किंग आणि 143 स्कूटर पार्किंग विथ 5% विजिटर पार्किंग ऍड करून दिल्या आहेत. हा बी विंगचा एलिव्हेशन प्लॅन आहे. यामध्ये पोडियम फ्लोअर पर्यंत पार्किंग आणि फर्स्ट फ्लोअर पासून फ्लॅट दिले आहेत. हा लोअर ग्राउंड आणि अप्पर ग्राउंड पार्किंग प्लॅन आहे. यामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. हा स्टिल्ट पार्किंग आणि पोडियम पार्किंग प्लॅन आहे. स्टिल्ट पार्किंग मध्ये 2 व्हीलर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. पोडियम पार्किंग मध्ये 4 व्हीलर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. हा फर्स्ट फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये टोटल 12 फ्लॅट असून म्हाडासाठी 1 BHK चे 3 फ्लॅट दिले आहेत. 2 स्टेअरकेस आणि 4 लिफ्ट देण्यात आले आहेत. हा 2nd to 5 आणि 7th to 10th व 12th to 11th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये 2nd to 5th आणि 7 and 8 फ्लोअरवर प्रत्येकी 3 1 BHK चे फ्लॅट म्हाडासाठी दिले आहेत. म्हाडाच्या प्रत्येक फ्लॅटला बाल्कनी दिली आहे. हा 6th, 11 and 16 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये म्हाडासाठी फक्त 6th फ्लोअरवर 2 1 BHK फ्लॅट दिले आहेत आणि रेफ्युजी एरिया दिलेला आहे. हा 1 BHK चा युनिट प्लॅन आहे. यामध्ये एंट्री केल्यावर छोटीशी लॉबी, समोर लिव्हिंग रूम विथ बाल्कनी, लॉबीच्या राईट साईडला किचन आहे. लिव्हिंग रूमच्या राईट साईडला छोटा पॅसेज असून पॅसेजच्या राईट साईडला WC आणि समोर बाथरूम वेगवेगळे दिले आहेत. पॅसेजच्या लेफ्ट साईडला बेडरूम दिला आहे. या प्रोजेक्टमध्ये जॉगिंग अँड स्ट्रोलिंग ट्रॅक, स्विमिंग पूल, बँक्वेट हॉल, जिम्नॅशियम यासारख्या विविध अम्युनिटीज दिल्या आहेत. या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात कारण म्हाडाचे फ्लॅट सेलेबल बिल्डिंग मध्येच आहेत, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल. या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. या प्रोजेक्ट पासून नरे रोड 3.3 किलोमीटर, नवले ब्रिज 3.3 किलोमीटर, कात्रज रोड 2.3 किलोमीटर, धायरी फाटा 5 किलोमीटर, सिंहगड रोड 6.5 किलोमीटर,
पुणे सातारा हायवे 8.7 किलोमीटर अंतरावर आहे. स्टार मार्केट 1.1 किलोमीटर, डीमार्ट 1.1 किलोमीटर अंतरावर आहे. लोकांनी सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत. कनेक्टिव्हिटी 4.1 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4.2 आउट ऑफ 5, सेफ्टी 4 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4.1 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.1 आउट ऑफ 5. इथे 526 कार्पेट 1 BHK ची प्राइस ऑल इन्क्लुझिव्ह विथ पार्किंग 53.84 लाख आहे. बिल्डरच्या फ्लॅटची प्राइस आणि म्हाडाच्या फ्लॅटची किंमत पाहता स्क्वेअर फीटमध्ये असलेला फरक आणि इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 50% किमतीपेक्षाही कमीमध्ये मिळत आहेत. इथे 1 BHK चा रेंट अंदाजे 13,500 रुपये आहे. मायनस पॉइंटमध्ये या एरियामध्ये पाण्याची समस्या आहे. इथे फ्रिक्वेंट पॉवर कट आहे. प्लस पॉइंटमध्ये या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. म्हाडाचे फ्लॅट सेलेबल टॉवरमध्येच असल्यामुळे ॲम्युनिटीज मिळू शकतात आणि म्हाडाच्या सर्व फ्लॅटना बाल्कनी देण्यात आली आहे. या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट 1 वर्षाने असल्यामुळे आणि प्रोजेक्टचे सध्याचे काम पाहता पोझेशन लवकरच मिळू शकते. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण या प्रोजेक्टचा विचार करायला काहीही हरकत नाही. आपल्याला आम्ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता. धन्यवाद.